इथं आहे भेंडी आणि भेंडी जरा 2-4 दिवस झाली होती, थोडीशी सुकल्यासारखी झाली होती बरं का. तर मी काय केले, इथं मस्त अशी भेंडी आहे ना धुवून घेतलेली आहे. तर धुतल्याच्यामुळं ती खूप छान अशी हिरवीगार झालेली आहे आणि एकदम बघा अशी ताजी वाटते. नाहीतर अशी सुकून गेली होती ती भेंडी, फ्रीजमध्ये होती तरी पण. तर बघू शकते आता आपण छान अशी मस्त मसाला भेंडी बनवणार आहे बघा. तर सगळी धुवून घेतलेली आहे आणि मी कपड्याने छान पुसून घेणार आहे भेंडी. तर हे बघा स्वच्छ धुवून आणि मी अशी चाळणीमध्ये ठेवली होती पाणी गाळण्यासाठी. तर आपण आता एक भेंडी धुवून आणि कट करून अशी मस्त आतमधून अशी कट मारणार आहे बघा, अशी छोट्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपला मसाला भरण्यासाठी. तर बघा किती मस्त अशी भेंडी झालेली आहे. तर हे बघा, तर चला बघू शकते आपण कशी मी भेंडी आता कट करून घेते ते. तर बघू शकते, तर मी अशी भेंडी कट करून घेणार आहे बघा अशी, आणि अशी बघा एक चीर मारणार आहे बघा. तर बघा मी अशी चीर सगळ्या भेंडीला अशी मारून घेणार आहे असं मसाला भरण्यासाठी. तर हे बघा अशी. तर मी चला सगळ्या भेंडीला अशी मस्त मसाला कट करून घेणार आहे आणि नंतर आपण मसाला छान असा भरून आणि फ्राय करणार आहे बघा. तर बघू शकता एवढी तर भारी होते ना मसाले भेंडी, एकदम कुरकुरीत आणि छान. त्याला छोटी भेंडी पाहिजे, मोठी भेंडी नाही लागत. जरा छोटी भेंडी असली ना म्हणजे अशी मस्त आपली कुरकुरीत होते बघा. तर चला मी सगळी भेंडी अशी कट करून घेते आणि नंतर आपण बघूया. तर चला एकदम मस्त अशी कुरकुरीत भेंडी होते. तर मी थोडीशी कट ठेवलेली, त्याचं बाकीचं आपण नंतर करूया, मसाला भरताना दाखवूया बघा. तर बघू शकता इथं आहे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिरे वाटून घेतलेले. इथं हळद, इथं मीठ आणि थोडीशी धनिया पावडर आहे बघा. तर आपण सगळं आता मिक्स करून घेऊया असं. तर मी बघा थोडासा कूट होता हे पण याच्यामध्ये टाकून घेते, थोडा जास्तच बघा. तर बघू शकता मी सगळा मसाला असा काढून घेतलेला आहे आणि आपण थोडा करून भेंडीमध्ये मस्त अशी भरून आणि आपण भेंडी फ्राय करूया बघा. बघू शकता इथे मग किती छान आहे. तर चला मी तर मस्त अशी भेंडी भरून दाखवते बघा तुम्हाला. तर बघा अशी भेंडी भरायची आहे बघा. तर बघा अशी आहे ना. तर बघा इथं अशी, तर मी सगळी अशी भेंडी भरून घेणार आहे बघा. मग अशी भरायची, छान मस्त अशी भेंडी होती अगदी भारी आणि खायला पण एकदम मस्त अशी चव. तर बघू शकता आता कशी मस्त आपण भेंडी सगळी भरून घेणार आहे. याला म्हणतात मसाला भेंडी, मसाला भरून आणि मसाल्याची भेंडी. तर आपण अशा सगळीच भेंडी भरून घेणार आहे.
शकता मी आता सगळी भेंडी भरून घेतलेली आहे आणि वापस मी सगळी भेंडी भरून घेणार आहे बघा. हे बघा अजून एवढी बाकी आहेत, तर हे चला आता आपण भरून घेऊया सगळी, म्हणजे अशी मस्त आपली भेंडी फ्राय होणार. तर बघा बघू शकता आपलं मस्त असं तेल तापलेलं आहे आणि हे तेल आपण वड्यात तळलेलं होतं ना त्याच्यात ते तेल होतं. तर बघू शकता आपण आता मस्त अशी भेंडी तळत आहे आपली. तर मी बघा तर बघा बघू शकता की मस्त अशी आपली भेंडी होत आहे बघा फ्राय. तर अशी भेंडी मस्त अशी करून बघितली ना मैत्रिणींना एवढी तर भारी होते, पण ज्याची त्याची पद्धत असते. तर बघा बघू शकता की ते मस्त अशी भेंडी झालेली फ्राय होती. तर बघू शकता मैत्रिणींना आपली एवढी मस्त अशी भेंडीच बघा किती छान अशी फ्राय झालेली आहे आणि एवढी मस्त अशी खरपूस भेंडी आपली झाली बरं का. तर आपण आता काढून घेऊया. तर बघा बघू शकता किती मस्त अशी भेंडी झालेली आहे. हे बघा अशी भेंडी तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होते आणि एकदम तेल मस्त असं नितळून द्यायचं, नंतर काढायची भेंडी. खूप खूप मस्त अशी भेंडी होते बरं का. तर बघू शकता किती मस्त अशी भेंडी झालेली आहे.